चला तर त्यांना कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक षटकारासाठी त्याला कॅश प्राइज होतं. धीरज भोईर आपण आपल्यालाही 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचं आहे. अतिश पाटील यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतो धीरज भोईर आपणही या. आपल्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हॅलो भावेश नाईक धीरज भोईरचे हे 500 रुपये कॅश प्राइज आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपण पाहताय आदरणीय सन्माननीय कुक्षेत गावाचे आमचे माजी नगरसेवक सूरजदादा पाटील साहेब यांचं देखील नुकतंच आगमन झालं. या स्पर्धेच्या निमित्ताने वन मंत्री चषक 2025 मध्ये आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय अमितजी मेडकर साहेब आहेत आणि त्याचबरोबर मुनावरजी पटेल साहेबांचं देखील नुकतंच आगमन झालं. आणि माजी नगरसेवक सुनीलजी सुतार साहेब यांचं देखील नुकतंच आगमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय वन मंत्री चषक 2025 मध्ये. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला ऐकायला मिळतील संतोष सर अर्थातच सँडी सर. थँक्स लॉट रोहित. जाऊया लेट्स स्टार्ट टू गेम. अंतिम रजनीचा खेळ. मोहसिन बलोच बॉलिंग मार्कवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा अगमेका सुरुवात केली आहे. शेखो के शेख अयूब शेख आला रंगात आणि फेकून दिला पहिला जोरदार हमला बोलताना षटकार. व्हॉट अ स्ट्रोक पाहू शकतो. पहिला चेंडू पॉवर प्लेचा. भावेश नाईक आपण या. भावेश नाईक राज पाटील यांच्याकडनं आपल्याला 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं. लगातारचे 3 षटकारासाठी त्यांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आणि राज पाटील यांच्याकडनं त्यांना 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. अरविंद दादा ठाकूर कसर वडवली बॅटिंग करताना आमंत्रण दिलं आणि काय पहा पहिल्या चेंडूवर मोहसिन बलोचच्या विरोधामध्ये दॅट इज अ प्रॉपरली हिट परफेक्टली मिडल ऑफ द बॅट ग्लोवसली बाय शेख. चेंडू कधी मात्र गायब होऊ दे, कधी हरवला फुटला, फक्त नवीन चेंडू पुरवला जाईल याची दक्षता घ्या. अगदी पहिले डे नाईट पासून मुनावर पटेल यांच्याकडनं त्यांना कॅश प्राइज अर्थात राज पाटील यांनी कॅश प्राइज ठेवलं होतं आणि मुनावर पटेल यांच्या शुभ हस्ते त्यांना दिलं जाते. भावेश नाईक 2000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि त्याचबरोबर नवी मुंबई प्रीमियर लीगचे आमचे कमिशनर दीपकदादा पाटील यांचं नुकताच आगमन झालं. त्यांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. व्हॉट अ शॉट यार. किती लांब पहा. अगदी मैदानाच्या बाहेर सर्वात लॉंगेस्ट 6 म्हणता येईल आजच्या अंतिम रजनीतील. बॅक टू बॅक 2 मोठे ब्लास्ट केले अयूब शेखने. आणि एक शेवटचीच मी सूचना पोहोचवतो अर्थात सुवर्ण संधी सचिन ठाकूर यांच्याकडनं सचिन तांडेल यांच्याकडनं स्वप्नील नाईक यांना सुवर्ण संधी 2000 रुपये कॅचसाठी आणि डाय मारून कॅच पकडली तर 4000 रुपयाचा कॅश प्राइज. स्वप्नील नाईक यांच्यासाठी सचिन तांडेल यांच्याकडनं करावेगाव. 2 दर्जेदार फटक्याने अगदी सुरेख अशी सुरुवात केली. स्वस्त होता, शांत होता, कारण पहिली मॅच आपण पाहिली 51 गडी त्याच्या समोरून बाद होत होते. परंतु पहा पहिल्या इनिंग मध्ये खेळताना दर्जेदार खेळ अगदी आपल्या नावाला लौकिकाच्या साजेसा खेळ करताना अयूब शेख 2 प्रॉपरली हिट 6-6 असे 2 ब्लास्ट करताना 2 षटकार चढवले पहिल्याच 2 बॉलमध्ये. पण तिथे स्वस्त कसं पहा दॅट इज अ परफेक्टली बॉल. 2 चेंडूवर मात्र रिलीज करताना कुठेतरी मात्र ती दिशा नव्हती, दिशा खूप खराब होती. त्याचा यथोचित समाचार करता उडवले ते लॉंगेस्ट 6 दुसरे षटकार एवढा मात्र लांब लचक मारला. खूप लांबीचा हा लांबी मीटरचा हा षटकार. 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त. पहिला ओव्हर ऍक्शन मध्ये मोहसिन बलोच द बॉलिंग मार्क. गतीमध्ये परिवर्तन केलं. बॅटची कडा जरूर लागले. शॉट फाईन लेगच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. येस इट्स अ वाईट डाऊन टू लेग साइड. कुठे मात्र स्पर्श झालं नाही. इशारा दिला 1+1 वाईट +1 अशा 2 धावा अर्जित केल्या जातील. स्कोर मात्र पोहोचते. बॅटिंग करताना आमंत्रण मिळालं अरविंद दादा ठाकूर कासडू वडवली टीमचा 14 धावा.
3 चेंडू आतापर्यंत 2 टोळीजंग षटकार पाहिले अयूब शेखच्या बॅटमधून येताना. करावा एंड कडून, करावे गाव एंड कडून. अक्षय टक लाजबाब बॉलिंग यार, गतीमध्ये परिवर्तन केलं. गुडल्या टप्पा पडला, चेंडू फिंगर स्लो केले. दॅट इज अ लवली चेंज ऑफ द बेस, स्लो अँड डिलिव्हरी. चेक. त्याच दरम्यान या स्पर्धेसाठी हर्षल पाटील, विविन सुतार्स तुर्बेगाव, किरण नाईक बोनकोडेगाव, रितेश ठाकूर कोपरीगाव, आकाश ठाकूर निरुळगाव यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. त्याबद्दल आपलं सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच किरण नाईक, आपण या स्पर्धेसाठी शुभेच्छा पाठवल्यात आणि या स्पर्धेमध्ये आपण ऑनलाईन तुम्ही जोडल्यात त्याबद्दल हर्षल पाटील, विविन सुतार, किरण नाईक, रतीश ठाकूर, आकाश ठाकूर या सगळ्यांचंच वनमंत्री चषकाच्या आयोजकांच्या वतीने, आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या वतीने आपलं सगळ्यांचंच मनपूर्वक आभार. ओर टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद. 15 धावा, 0 गडी बाद, 4 चेंडू कमबॅक करून दिले. मोहसिन बलोचने पहिले 2 चेंडूवर खूप मार खाला, परंतु त्याच्यानंतर काय कमबॅक यार, लवली. अगदी ऑफ कटर काढला, फिंगर सुरू करताना टप्पा ठेवला गुंडलेला आणि त्याच्यानंतर ठिचून गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे. 5 चेंडू आतापर्यंत पाहिले, 15 धावा, 2 टोळीजंगी षटकार बॅटमधून आयबचे बरसले. दुसरा षटकार खूप लांब गेला होता. It's out of the park. Now once again I've taken the facing of the last ball in the power play. Mohsin Baloch. Apollo get drive, थेट गेल्या शॉट मिड विकेट. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे. माजिद बलोच इज ब्रदर ऑफ द बॉलर मोहसिन बलोच. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे झाले समाप्त. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 चेंडूवर एक प्रॉपर हिट केले होते अभिषेकने. तदनंतर वेलकम बॅक. अवघ्या 4 चेंडू नंतर दिल्या फक्त 3 धावा. पहिले ओव्हर हाताळला बोनकोडे 11. बोनकोडे टीमसाठी मोहसिन बलोचने 15 धावा खर्च केल्या. बिनगडी बाद 15. अभिषेकच्या पहिल्या मॅच मध्ये आघाडीला होता आकाश श्रीपट. आता इथे आहे मोहित मुकादम. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला. वनमंत्री चषक 2025 हा कशमकश. खूप कौतुक करावं लागेल आदरणीय श्री संदेशजी ठाकूर, श्री स्वप्नीलजी पाटील आणि हॅन्सम पर्सनॅलिटी किस्मतजी भगत. खूप मात्र मेहनत केली. अक्षयदादा पाटील यांचा आवर्जून उल्लेख करायला. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या खेळल्यानंतर दमदार 2 टोळेजंग षटका मारल्यानंतर दॅट इज अ कमबॅक करून दिलं, वापसी करून दिली मोहसिन बलोचने. शेवटच्या 4 चेंडूंना अवघ्या 3 धावा. नाव द बॉलिंग मार्क टीम कॅप्टन, संघाचा संगणक, कर्णधार चर्चेमध्ये आहे. खास म्हणून केंद्रीय मंत्री. स्पर्धा पाहिली तर 5व्या मॅच मध्ये जेव्हा बोनकोडे 11 बोनकोडेला जेव्हा वाईल्ड कार्ड मोलतो तेव्हा तो माइलस्टोन ठरलाय. आजपर्यंतचा इतिहास आहे. सो द कॅप्टन अँड द बॉलिंग स्कीपर ऑन द बॉलिंग मार्क विघ्नेश पाटील कम्स इन गोन राईट अमोर द विकेट. स्लॉक स्वीप करायला गेल्या परत चेंडू पिचिंग झालाय डाऊन टू लेग साइड. गुरुनाथ पाटील सांगताय इट्स अ वाईड. एक्स्ट्रा धाव मिळते. स्कोर मात्र हलक्या ठिकाणी पोहोचताना 16वर पोहोचलाय. बॅटिंग करण्याचा आमंत्रण दिला जेव्हा टॉस जिंकलेली विघ्नेश पाटील टीम कॅप्टन बोनकोडे 11 बोनकोडे. अरविंद दादा ठाकूर कासर वडवली. आता पोहोचले 16वर. पहिला चेंडू खराब. क्लीन बोर्ड. व्हाट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग. फर्निचर टू स्ट्राइक, प्ले डाउन. दॅट इज अ सुपर्बली बनाना स्विंगिंग इयर्कर. सुपर. कॅप्टनला पहिला ब्रेक थ्रू, पहिली स्वीकार केली. बाद केला पहा त्रिफलाचित मोहित मुकादम. बाद 0वर कडक बॉलर इन ऍक्शन मध्ये पाहू शकता. विघ्नेशचा तो तेज तर प्रचंड वेगानं चेंडू. उत्तर नव्हतं मोहित मुकादम कडे. गिल्ल्या भिकार गेले. दांडी गुल. पहिला आदरा दिले. 16वर पहिला आघात लागताना अरविंद दादा ठाकूर कासरवडी टीमला 1 गडी बाद. आता 16. नाव आकाश रिपट. मिस कॉलिंग झाली. ती निराशा स्पष्ट झलकते चेहऱ्यावर. पण तसं दुसऱ्यांदा घडेल असं कधी होणार नाही. आयुष्य टेनिस क्रिकेटला मोठा नाव. अगदी कतार हो परदेशी वारे केल्यात अभिषेकने. पण तदनंतर पहिला त्याला अंडर 22 नेरूल सारसोळीमध्ये खेळताना पाहिले कोपर खेळण्याच्या टीम मधून. आणि तेव्हा छोटासा नन्नासा बालक होता. नंतर किती परिवर्तन झाला पहा. टेनिसचा बेताज भाषा आहे अभिषेक. 7 चेंडूचा खेळ मात्र झाला समाप्त. 16वर 1. दोन्ही टीम आहे रात्रीचं क्रिकेट असो दिवसाचं अगदी मात्र शक्तिशाली आहेत. बोनकोडे 11 बोनकोडे बॅकफुटवर आता सिमेंट ठेवलं. स्ट्रोक मध्ये बदल केला पहा. आकाश श्रीपंडे बॅकफुटवर गेला. हलक्या त्याने त्याला कट केले. डीप स्क्युअर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण आहे तैनात करता. सिंगलला खातो खोलताना आकाश श्रीपट.
सिंगलने 17वर पोहोचलाय. कासर वडवली बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं टॉस हरल्यानंतर. बोनकोडे 11 बोनकोडे टीमने नाव द कॅप्टन ऑफ द बॉलिंग मार सुपरबली फर्निचर डिस्ट्रॉय केला. अगदी पहिला वाईट तदनंतर रिदम मध्ये आता टिचून गोलंदाजी. डीप मिड विकेट पाहू शकता. लॉंग ऑन लॉंग ऑफ खडं केले इनसाइड द सर्कल. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग अतंत स्क्वेअर ऑफ द पॉइंट अँड शॉट एक्स्ट्रा कबा विजन एरिया. दुसरं प्रगतीपथावर बॉलिंग मार्कवर सुद्धा कॅप्टन आहे. ओ माय गॉड जोरदार लाऊडली अपील. मोठ्याच्या विरुद्ध मोठा खेळाडू आमने सामने लाजवाब खेळ. हा खेळ आहे विघ्नेश. निखरता चाललेला हा यंगस्टार बॉलर ही तोफ आहे म्हणायला लागेल. जगदीश म्हात्रे नंतर खरोखर अजून उल्लेख करतो या तेज तर बॉलरचा. आजकालचा पाहिला तर पाकिस्तानी ज्या पण तोफखानाचा अगदी जबरदस्त बॉलिंग साईड त्याचे मी उल्लेख करीन. बोनकोडे 11 बोने चल गती गोलंदाज दिलेत बोनकोडे 11 बोनकोडेने. त्याच्यापैकी हो माय गॉड अपटी बॉल दिशा खराब. लाईन बरोबर होती पण ती दिशा कुठे भडकटली बा. पिचिंग ऑफ सड ऑप्शन इज अनदर वाईट. एक्स्ट्रा मून ऑफ द स्कोर बोर्ड इज एक्झॅक्टली 18 for 1. पहिली सफलता याच मध्ये अर्जित. टिचून गोलंदाजी. वातावरण झालेलं बदल. हलकीची खाडीची हवा थोडंसं आल्हाददायक वातावरण निर्माण करते या स्पर्धेमध्ये. पुरेंत चेंडू सोडणार नाही. ही लेन पकडतो तर आयुब शेख त्याच्या तुटून पडेल. तुटून पडला आयुब शेख आणि फेकून दिला. लॉंग ऑफच्या वरून आला आणखी एक षटकार. षटकार मग तिसरा आयुबच्या बॅटमधून. 6 रन. सुपर बॅट्समन किती स्पर्धा गाजवल्यात. इज अ सुपर. ताकद मात्र वाढलेली आहे. लक्की जाधव मात्र इन झालाय. लक्की जाधव एक्सप्रेस ऑफ द कासर वडवली. डावखुरा गोलंदाज डोकी डोकी धरेल. धावा काढावा रोखावा लागतील अन्यथा तो एवढा जलदती गोलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये खेळला ना लकी त्याच्या साथीला अजूनही नितीन असे 2 तगडे बॉलर इन झाले स्क्वॉड मध्ये. मजबूत झाले आता. राईट आर्म आउट ऑफ गॅन शॉट टॉम जॅक केले. व्हॉट अ परफेक्टली टायमिंग ओव्हर द मिड विकेट. ही इज अनदर बास्ट. षटकार चौथा अयुबच्या बॅटमधून. 6 रन. आणखीन धावसंख्या 6 ने वाढली जाते. पोहोचली गेली 30 वर. पाहू शकता इनस्क्रीन पीटीसीचे लाईव्ह. लवली बॉलिंग यार इन ऍक्शन मध्ये विघ्नेश. कॅप्टनच्या विरुद्ध मध्ये हा भयानक हल्ला. टायमिंग जबरदस्त आहे. बेमिस आलाय टायमिंगच्या जेवण. शॉट ऑफ जॅक जस्ट लाईक द रोहित हिटमॅन. खूप टीका झाली रोहितने पण हारला नाही. हरेल तो रोहित कसला. दॅट इज अ कडक जबाब दिला. सर्व टीकाऱ्यांचे तोंड अगदी बंद केले रोहितने. फायनलची 76. नाव कॅप्टन विघ्नेश. गतीमध्ये परिवर्तन. हो माय गॉड भयानक आला. हो 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 या ओव्हर मधला सजवला बरसवला. तिसरा षटकार. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार. आता कॅप्टनचा भयानक हल्ला. जोरदार हमला बोल. 36 बनल्या. 2 ओव्हरची समाप्ती. कडक स्टार्ट. 18 धावांच्या सर 36 धावा चोपल्यात. आयुष शेख अवघ्या 9 चेंडूमध्ये 31 धावा. नमीची जी खेळी कोपरखंड्याच्या विरुद्ध बरोबर 9 चेंडू 30. त्याला मागेवर चाललं 1 धावेने. आता पुढे जातोय नमीच्या अवघ्या 1 ने 9 मध्ये 31. व्हॉट अ बॅटिंग यार. 2 ओव्हरची समाप्ती. कडक बॅटिंग. व्हॉट अ फ्लो ऑफ द परफेक्टली बॅलन्स ऑफ द बॅट. स्विंग करतो ना तेव्हा मजा येते. स्विंग इज द मेन क्वालिटी ऑफ द बॅट्समन. जसा कसा स्विंग करतो बॅटमध्ये त्याच्यावर निर्भर राहतं. स्विंग तर सुपर केली आहे. प्रॉपरली वेट दोन्ही पायावर मजबूत मात्र दिले त्याने दाब आणि ओढले तब्बल कॅप्टनच्या 3 षटकार या ओव्हरमध्ये. 36 वर 1. खूप मागला ठरला कॅप्टन. एक जरी त्यांनी क्लीन बोर्ड केलं पण 21 धावांसाठी त्यांनी खर्च केल्या. 18 धावांच्या कडीक सरसने. आता बॉलिंग मार्कवर येतोय चंदन पार चंदन. केंद्रीय मंत्री सर्वात कारमध्ये शर्यतीत अगदी अव्वल नंबर होता पण दुर्दैव 5वी मॅच हारली. केंद्रीय मंत्री भिवंडी तोच बॉलरला मोर्चा लावला काहीतरी करेल कारण धावा खूप निघाल्या. 2 ओव्हरच्या समाप्त 36 वर 1. लेफ्ट हँड राऊंड द विकेट बॅकफुटवर जाताना मारण्याचा प्रयत्न जरूर केला. 17-1 हे माहिती मिळते आमच्या 12th मॅन कडून कासर वडवली. 17-1 आयुबच्या नावावर. पण बायकर मॅन म्हणून केतन म्हात्रेचं नाव आवर्जून घेतलं जातं सन्माननीय. त्याच्या जवळपास पोहोचण्याचा एक जबरदस्त निर्धार केला आयुब शेखने. सिंगल घेतली. धावसंख्या पुढे सरकली गेली. पहिल्या वाईटने सुरुवात केली त्यानंतर डॉट आणि 1 सिंगल. चांगला प्रयत्न करतोय कमबॅक करण्याचा. कमबॅक करणं खूप महत्वाचं असेल. 50-55च्या आत लोकलं तर ती बॅटिंग लाईन मजबूत आहे. बोनकोडे 11 बोनकोडे त्यासाठी 55 सीमित ठेवावं लागेल कारण लक्की जाधव
हा वाढलाय त्यांच्यात गोलंदाज. धार मात्र निकलली गेली, फटका मात्र फसलाय. व्हॉट अ लवली, अखेरकार तो कारनामा केलाय पाच चंदनने. जी विकेट हवी अशी ते विकेटला मात्र त्याने बाद केलं. आयुब शेख इज गॉन, इज बॅक इन टू द पवेलियन. जाता जाताना काय स्फोटक इनिंग, सुपर, वेल डन पाच चंदन. वाईटने सुरुवात, डॉट, सिंगल, नंतर विकेट. 3 चेंडू आत्ताभर टाकताना फक्त 2 धावा आणि मिळवली कोणती विकेट तर आयुब शेखची. पहा आयुब शेख ऑफ स्टंपच्या अगदी जवळ येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्रीजचा वापर चांगला पण एलिमिनेशनची कमतरता. कॉटन बॉल, हो नॉट सुपर बॉलिंग यार. एक जबरदस्त झटका मिळतो. 38-2, 36-1 होती जेव्हा 2 ओव्हर संपली होती. पहा 3 मध्ये दॅट इज अ गुड कमबॅक गिवन टू द बॉलर पाच चंदन बोनकोडे, इलेवन बोनकोडे. इथे मात्र निश्चित डगआउट मध्ये सुकावणार असं आयुब सारखा एक खतरनाक रिस्की प्लेअरला त्यांनी माघार पतवलं. गुड कॅप्टन्सी बा विघ्नेश. बियॉन्ड द स्टंप पाहू शकतो स्वप्नील नाईक काय धुरा मात्र सांभाळतोय. खऱ्या अर्थाने पाहिलं एक वेगळं वळण दिले स्वप्नीलने. 5 मार्च मध्ये त्याच्या वाढदिवसामध्ये काय आयोजन केलं होतं बोनकोडे इलेवन बोनकोडे टीमने. येस सचिन तांडेल करून स्वप्नील नाईकला बॉल अडवला तरी 1000 रुपये. हा दोस्तान आहे, दोस्तीतील दुनियेतील राजा माणूस आहेत. ड्राईव्ह केले, बॉलर बॅक टू ड्राईव्ह. एक सिंगल ते घेतली, दुसरी जी नुसती डिमांड केली होती पण नुसती डिमांड करू जाणार का क्षेत्ररक्षण तेवढं तेज होतं. चपलक फक्त सिंगल मिळते. या ओव्हरमध्ये कमालीची वापसी करून मी म्हणेन 4 चेंडू हाताळले. पहिले वाईटने सुरुवात केली परंतु आयुबची जी विकेट गेली ना तिथे लगाम बसले, तिथे अंकुश ठेवला. बोनकोडे इलेवन बोनकोडे खास करून पाच चंदन. दॅट इज अ वेल डन बाय. व्हॉट अ लवली पेस ऑफ द बॉलिंग इन दिस ओव्हर. स्विच इटचा वापर 2 क्षेत्ररक्षणांना बीट करून झाला. चेंडू गेला सरळ शमराशाच्या बाहेर, आला चौकार. इन ऍक्शन मध्ये लेफ्ट हँड राऊंड द विकेट पार्थ चंदन. ऑफसाइड ऑफ स्टंप स्विच हिट केला बरोबर 2 फिल्डरच्या मध्ये. जिथे शॉर्ट थर्ड मॅन, जिथे शॉर्ट फाईन लेग होतं त्या दरीतून काढली, मोकली पोकलीतून मात्र सोडला. चेंडू केला फरार. 4 रन. 4 ने धावसंख्येमध्ये पुढे सरकते. अरविंद दादा ठाकूर का सर्व अडवली टीमची 43 वर. सुपर बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. हालचाली पाहिल्या, कुठे फुटवर्क घेत मनामध्ये काय. चांगल्या ओव्हरची झाली समाप्ती. जरी चौकार आला पण धावा दिल्या फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये 7. 7 रिवन बिग विकेट ऑल द बाय आयुब शेख. आयुब शेखची ती विकेट. 7 धावा खर्च करताना 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त. पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण पाहतो अरविंद दादा ठाकूर कासर वडवली 2 गडी बाद. 43. 6 चेंडूचा खेळ. आता असे आहे कुठेतरी पंचांच्या आतमध्ये थोपावं. 12 आले तर 55 लागतील पण 12 पेक्षा गेले तर 60च्या आसपास. नक्कीच हेतू असेल साध्य करण्याच्या 55 धावन अडवण्याचा. येस मुख्य डायस वरती हे चेहरे पहा आमचे सुरेश दादा पाटील. खरोखर सर्व सन्माननीय अमितजी मेडकर, दीपक दादा पाटील आपण पाहू शकतो. सुनीलजी सुतार, मुन्नावरजी पटेल हे चेहरे आहेत. खूप नाव कमावले. सामाजिक असो, शैक्षणिक असो, क्रीडा असो या सर्वांचा अर्जुन उल्लेख केला जातो. नवी मुंबईचा विचार केला. विकासजी म्हात्रे 414 चे सर्वेस्वा आपण पाहतो मुख्य डॅशवरती. 3 ओव्हरचा खेळ संपले. 43-2 अशी सद्यस्थिती. बॅटिंग करताना पहिला आमंत्रण मिळाल्यानंतर अरविंद दादा ठाकूर का सरवडे. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू शेवटचा ओव्हर फेकण्यासाठी बॉलिंग मार्कवर मोहन दीक्षित. भाजपा चषक अजून आम्हाला आठवते. त्या भाजपा 100 टीम होते. 100 टीम मध्ये एकमेव बॉलर होता ज्याने बॉलआउट मध्ये हिट केला होता स्टंपला आणि तिथेच वैभव प्रतिष्ठान टीम पोहोचली भाजप चषक अंतिम फेरीमध्ये. तो बॉलर बॉलिंग मार्कवर मोर्चावर लावलं गेले. नाव आहे मोहन दीक्षित. 6 चेंडू. समोर आहे बॅट्समन करण. बॅकफुट वर गेले. शॉट ऑफ जॅक. व्हॉट अ शॉट. डाऊन द बॉल. हो हो जस हार्दिक मस्तकावर दस्तक देऊन ओलांडून गेला. बोला हमला बोल करताना षटकार. 6 रन. 49. आता मात्र अंदाज बांधले जातील का सर वडील टीमच्या डगआउट मध्ये का 60-65 मध्ये पोहोचविला बॅट्समन. खूप शॉट टाकला अगदी हाफ पिच वर. त्याचा खरपूस समाधान स्पेअर ऑफ द विकेट स्पेअर लेगच्या वरून मिळाला. गगनाला चुंबन घेऊन गेला. गगनभेदी षटकार बॅट मधून करांच्या.
49 2 5 चेंडूचा खेळ शेष. जोरदार हमला बॉल स्वागत केलं मोहन दीक्षितचं करणने. अवे फ्रॉम द बॉडी अपसाइड ऑफ स्टंप डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षण फील करेल. सिंगलचं दुसऱ्यामध्ये रूपांतर केलं जातं. इथे फील्ड काय बोलेल. ओ माय गॉड व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अर्धशतक पार. 1 into convert to exactly the 50 comes up to कासर वडवली. फक्त 2 गडी बाद 51 लागल्यात. चांगली फलंदाजी. 3 चेंडू फेस केले करणने. 190 वर पोहोचतोय. त्याला साथ देताना आकाश रिपट जो खेळतोय सावर. नॉन स्ट्राईक इनकडे 5 चेंडूचा आता 4 चेंडूचा खेळ बाकी. 2 चेंडू 8 धावा खर्च केलेत मोहन दीक्षित. राईट आर्म ऑन द विकेट. अपसाइड ऑफ स्टंप बॅकफुट वर जाताना स्केअर ऑफ द विकेट पण बॅकफुट पॉइंटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षण चेक नो बॉल. त्याच दरम्यान या स्पर्धेसाठी ऑनलाईन ही स्पर्धा पाहतात रमेश मडवी टॉनी ही स्पर्धा पाहतात आणि सुरेशदादा पाटील असतील किंवा अमित मेडकर असतील या सगळ्यांचेच मित्र आहेत आणि त्यांनी सांगितलं की मी अजून जागा आहे आणि ते आमच्या सगळ्याच मित्रांना मी पाहतोय. मुनावरभाई पटेल आपले परममित्र आहेत आणि सातत्याने ही स्पर्धा पाहतात आणि रात्रीचा खेळ जास्त प्रमाणात सुरेशदादा टॉनी मडवी यांच्या माध्यमातून पाहिला जातोय. रातो के कातील त्यांची ओळख आहे. गणसोलीला आहेत ते घरी मॅच बघतात. टॉनी मडवी लगेच निघा कारण की अजून 2 मॅचेस आहेत 3 मॅचेस आहेत त्यामुळे तुम्ही निघा आणि लवकरच आपण नेरुळच्या या स्पर्धेसाठी उपलब्ध राहा. किस्मत भगत यांनी देखील आपल्याला निमंत्रण दिले की लगेचच आपण या स्पर्धेसाठी रुजू व्हा अशी विनंती केली जाते. टॉनी मडवी प्लीज आपण या स्पर्धेसाठी लवकरात लवकर या मंचावर उपस्थित राहा. धन्यवाद. येस खास करून टॉनीसाठी दीपक दादा वाट बघतायत. जिगरी दोस्त आहे आणि नेहमी दीपक दादांना बॅटिंग करायला आवडते टॉनीच्या विरोधामध्ये. येस इथे मिळतील 2 धावा 2 धावाने डबल 5. अजूनही यावरचे पाहिले तर 2 चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ शेष. कारण एक वाईट आलाय 3 चेंडूमध्ये 1 नो बॉल आलाय माफ करा 1 एक्स्ट्रा बॉल 3 चेंडूचा खेळ बाकी. मोहन दीक्षित बॉलिंग मार्कवर अखेरचा ओव्हर इन ऍक्शन मध्ये बोनकुडे 11 बोनकुडे कडून पुरेंत चेंडू. व्हाट अ शॉट व्हाट अ क्रॅकिंग शॉट ओव्हर द मिड विकेट इज अनदर ब्लास्ट. आकाश रिपटच्या बॅट मधून बुलंदी पाबर षटकार 6 रन. मी म्हटलं होतं आता 60च्या पुढे जाण्याची दाट शक्यता. एक्सप्रेसवर पोहोचला. 4 चेंडूचा खेळ समाप्त. खूप खराब लेन. चेंडू हलकासा इनकटर केला होता. 61 धावा 2 गडी बाद अजून 2 चेंडू शेष. एखादा मोठा फटका आला तर 70च्या आसपास. चांगली फलंदाजी. एक वेळ जेव्हा आयुष्य परतलं होतं तेव्हा वाटलं होतं 55 मध्ये थांबवेल बोनकोडे येईल पण तसं झालं नाही. अजूनही सिक्सर की मात्र 6 आहे तर बॅटिंगला आला नाही सुशांत मुकादम. बॉलिंगची धार वाढलेली आहे. येस आकाशच्या नावावर 2 बाईक आहे प्रॉपरली. ही लेंथ कुठे मात्र विसरला होता. हा खूप लेट आला पण हरकत नाही. समथिंग बेटर दॅन नथिंग असं म्हटलं जातं. 5वा चेंडू त्याची प्रॉपरली गुड लेंथ टप्पामध्ये घेतलेले वलन. आता इन कटर न केला आउट कटर केला. फिंगर्स रो करता लाजवाब बॉलिंग. डॉट आला नाम अकरी गेन 61-2. शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू. शॉट थर्ड मॅन आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट डीप एक्स्ट्रा कबर लॉंग ऑन लॉंग अकरी गेन. शेवटचा बॉल पुरेंत चेंडू ड्राईव्ह केलाय. दिशा देताना सिंगल घेतली पण सिंगल घेताना चेंडू झाला ट्रॅव्हल. आला चौकार. ओ मागाट जी अपेक्षा होती तेवढा स्कोर मात्र उभं 65. नाव टार्गेट सेट केलंय 66. योगेश आमचे परम मित्र नवी मुंबईचा हा विराट कोहली नावाने सुप्रसिद्ध योगेश भोईर सर स्वागत आहे मित्र. या 66 धावांना कसं उत्तर दिलंय कारण डावखुरा गोलंदाज आता एक्सप्रेस ऑफ द कासोरे लक्की जाधव आलाय. नितीन त्याच्या खूप मात्र अवघड असेल पण अशक्य नाही. काय होऊ शकतं तशी दमदार फलंदाजी फौज आहे. विघ्नेश आहे त्यांच्याकडे. माजिद बलोच आहे. परशु साठे अक्षरशः धुमाकूळ घालतोय. हे जोडले ना तर मात्र खरं नाही. थोडं उत्तर देण्यासाठी फौज मात्र सज्ज होईल आणि ते फौज कसं उत्तर देईल एक सांगण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही करतो बदल आणि घेऊन येतोय विघ्नेश या प्रॉपरली या मिठी आवाजला. अये विघ्नेश और सुनाए आगे का खुदे का अखो कॉल. हॅलो चेक
हॅलो हॅलो चिक. चला तर 67 धावसंख्येचं टार्गेट जे आहे ते सेट केलेलं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपल्याला बोनकोड 11 बोनकोडे संघ पुन्हा एकदा दिसणार आहे आणि कासरवडवली संघ अर्थातच अरविंददादा ठाकूर कासरवडवली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी करण्यासाठी. PTCचे आमचे कॅमेरामॅन जे मेगा स्क्रीनवरती जे तुम्हाला दिसत आहेत खऱ्या अर्थाने आमचे नेरूळ टीमचे बाहुबली कॅमेरामॅन नेरूळ टीमचे जे आमचे बाहुबली आहेत युसुफ देशमुख त्यांचे हे बंधू आहेत अली देशमुख त्यांचंही आम्ही सरचे स्वागत करतोय. हॅलो हॅलो. थँक्यू व्हेरी मच रोहित भोपी. आणि मागच्या डावामध्ये जी वाणी ऐकलीत गेली 30-32 वर्ष तुम्हा आम्हा सर्वांनाच मग मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजेच संतोष म्हात्रे सँडी सर यांची वाणी आपण ऐकलीत. चला बॅट्समन लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. बघा या मॅच नंतर उर्वरित जे काही मॅचेस असतील ते कमी षटकांचे खेळले जाईल आणि टॉस दरम्यान तुम्हाला ती माहिती पुरवली जाईल याची नोंद घ्या. आणि सोहम 11 कोपरीगाव टीम या टीमचे कॅप्टन आणि गोठिवली 11 गोठिवली टीमचा कॅप्टन आणि याने देखील आपण लगेचच रिपोर्टिंग करा. आणि आपण सुपर 3चा थरार कशा पद्धतीने खेळवणार हे देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर चिठ्ठ्याकडून अनेक स्पर्धा आपण पाहतोय त्यामध्ये सेमी आणि फायनल असा चिठ्ठ्या असतात. पण या वनमंत्री चषकामध्ये आपण वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवणार आहोत. आणि रन अँड विन असा फॉर्मॅट या सेमीफायनल मध्ये वापरला जाईल. त्यासाठी आपले धावणारे घोडे म्हणजे टीमचे जे सर्वात जास्त धावणारे जे खेळाडू आहेत त्यांना आपण तैनात करा. आपला सोन्या आपला महबूब आपला बकासूर आपण रेडी ठेवा आणि रन अँड विन साठी आपण सज्ज होणार आहोत. मॅच होते सुरुवात. पहिलं षटक अयूब शेख. पहिला बॉल बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये फरार झालाय पण फ्लाय स्लिप मध्ये कॅरी होऊ शकला नाही. थोडासा नाराजी व्यक्त केली अयूब शेखने. बॅटिंग करत असताना काय बॅटिंग पाहायला मिळाली. अयूब शेख दुव्वादार बॅटिंग केली आपल्या टीमसाठी आणि सुरुवात दमदार करून दिली. 31 धावांची झंझावत खेळी केली. पहिल्या ओव्हरचा येथे प्रदर्शन पाहायला मिळते. यावेळी स्कूलवर टप्प्याचा चेंडू आहे. फायनली रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे इथे सिंगल मिळते. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल लखन जाधव. ज्या खेळाडूची चर्चा केली होती सँडी सरांनी की लखन जाधव हा या टीमचा प्रमुख अस्त्र आहे. आपण पाहू शकाल अयूब शेख असतील लखन जाधव हे दोन प्रमुख गोलंदाज आहेत. दोन प्रमुख अस्त्र आहेत कासरवडवली टीमकडे. सातत्याने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी सॉन्दी अप खेळलाय. डाऊन द ग्राउंड चेंडू समोरच्या दिशेने सिंगल मिळते. आपण पाहू शकाल जितेश राऊत ज्याने नुकतीच अग्रिकोळी प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीजचा खिताब पटकावला होता. काय बॅटिंग केली होती. संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडला होता. पार चंदन आणि जितेश राऊत. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. 66 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट मोठं आहे. यावेळेस आपण पाहू शकाल प्लेन मिस ला जबाब चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना अयूब शेख टेनिस बॉल क्रिकेटचा असा सितारा ज्या खेळाडूने अनेक स्पर्धा गाजवल्यात. TDPL स्पर्धेमध्ये देखील ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून तो खेळताना दिसला. अनेक खुल्या गटातील संघामध्ये खेळत असताना या खेळाडूने देखील चमकदारी कामगिरी केली.
त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना आज वनमंत्री चषकाची ही स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहे आणि या स्पर्धेची चर्चा सर्वत्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुरू आहे. त्याचं कारण आहे हे 4 स्तंभ, ज्या 4 व्यक्तीने ही स्पर्धा उभी केली. खऱ्या अर्थानं कौतुक करेन मी अक्षय पाटील यांचं, कौतुक करेन स्वप्नील पाटील यांचं, कौतुक करेन मी किस्मतदादा भगत यांचं आणि कौतुक करेन संदेशदादा ठाकूर. या सगळ्याच 4 मंडळींनी अगदी कुठलीही स्पॉन्सरशिप न घेता अगदी स्वतःच्या बळावर ही स्पर्धा उभी केली, आयोजित केली आणि त्याच दरम्यान मोठा फटका लगवला जातोय. पार चंदनच्या विकेटचं पतन होत असताना आणि त्याचं कौतुक आज सर्वत्र होतंय. खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटसाठी, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटसाठी एक भली मोठी स्पर्धा आयोजित करावी हा संकल्प घेऊन हे सगळेच 4 स्तंभ आज या सगळ्यांचंच कौतुक केलं जात आहे. कारण की कुठलंही सहकार्य न घेता स्वतःच्या बळावर अगदी स्वतः खर्च करून या स्पर्धेचं आयोजन केलं गेले. या स्पर्धेमध्ये काही नाही आहे, आपण पाहिलं तर खूप चांगलं मैदान आहे, भला मोठा स्टेज आहे, सुप्रसिद्ध सगळे समालोचक आपल्याला पाहायला मिळेल, साऊंड सिस्टीम अव्वल दर्जाचे, लाईव्ह टेलिकास्ट जर पाहिलं तर सगळ्यात डिमांडिंग लाईव्ह टेलिकास्ट आहे. त्याचबरोबर आपण मेगा स्क्रीन पाहू शकाल. बाउंड्री लगत देखील जे स्कोर बोर्ड आहे जे देखील LED स्क्रीनवर पाहायला मिळते. त्याचबरोबर ही सर्वात आकर्षित ट्रॉफी, जितके दमदार आमचं नेतृत्व आहे, जेवढं मोठं त्यांचं कार्य आहे तेवढीच मोठी ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेची सर्वात मोठी म्हणजेच गोष्ट म्हणजेच मॅन ऑफ द सिरीजची बाईक. ही बाईक कोणाकडे जाईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. आमचे प्रोफेशनल स्कोरर विघ्नेश मडवी असेल किंवा रोनक तांडेल असेल यांचं देखील तितकंच महत्त्वाचं योगदान आहे. म्हणजेच या स्पर्धेसाठी अव्वल दर्जाच्या सगळ्या गोष्टी या स्पर्धेमध्ये आयोजित केल्या गेल्या आणि या सगळ्याच मी आयोजकांचं कौतुक करतोय ज्या पद्धतीने नेरूळ 11 नेरूळ, साईधाम बॉईज, कट्टा बॉईज, शाळा बॉईज या सगळ्याच टीमने जी काही मेहनत घेतली, जे काही सहकार्य केलं त्या सगळ्यांचेच आभार मानतोय. पहिल्या मॅच पासून या आत्ताच्या टप्प्यापर्यंत ज्या प्रेक्षकांनी तुडुंब प्रतिसाद दिला त्या सगळ्याच प्रेक्षकांचा देखील आभार मानतोय. आभार मानण्याचा दिवस आहे आज. या स्पर्धेचा अखेरची रात्र रंगली जाते. सगळ्याच मान्यवरांनी अगदी भरपूर वेळ या स्पर्धेसाठी दिला. आज मंचावर पाहिलं तर या नवी मुंबईतील सगळेच युवा उद्योजक, युवा सामाजिक कार्यकर्ते, युवा सगळेच मान्यवर उपस्थित आहेत आणि 6 कॅमेऱ्याचं या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे. मेगा स्क्रीनवर पाहू शकाल हे विजन PTCच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय लखन जाधव, लकी जाधव. पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय, फेकून दिलाय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन जितेश राऊतच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. अकूट टप्प्याचा बॉल आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. अकूट टप्प्याचा बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला होता पण फार हाफ ट्रॅकर चेंडू होता. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. जितेश राऊतकडे क्षमता आहे. राऊत अकॅडमीचा जो प्रोपरायटर आहे, अनेक यंगस्टर खेळाडूंना लेदरचे धडे देतोय. अनेक खेळाडू त्याने घडवलेत आणि त्यांना घडवत असताना देखील आपल्या क्रिकेटचा ठसा उमटवत असताना हा टेनिस बॉलचा, हा बोनकोडे गावचा सितारा अनेक स्पर्धा गाजवतोय. जितेश राऊत बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडवर आहे. यावेळेस फटका चांगला आहे, थ्रू द कव्हर चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न करतोय पण चेंडू होईल फरार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. जितेश राऊत मैदानामध्ये आहे. जोपर्यंत जितेश राऊत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत बोनकोडे गावाचा या मॅच वर ताबा आहे. आव्हान जरी मोठं असलं तरी स्वप्न देखील मोठं घेऊन आज बोनकोडे टीम मैदानाच्या आतमध्ये उतरले. माजिद बलोच आणि जितेश राऊत अशी जोडी आहे. बलोच बंधूने देखील भरपूर चांगलं योगदान या बोनकोडे टीम साठी दिले. आज या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करावा लागेल. इथे फटका पाहू शकाल, व्हॉट अ शॉट, लाजवाब स्ट्रोक, फ्लिक ऑफ द रिस्ट. जितेश राऊतचा धमाका सुरू आहे. लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय. अप्रतिम हा फटका पहा, धावा मिळतील 6 षटकार. जितेश राऊत ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. खोलवर टप्प्याचा चेंडू लकी जाधवच्या अगेन्स्ट चढवला जातोय. हल्ला, फ्लिक ऑफ द रिस्ट, सीमारेषे पलीकडे. जिसके पास कलाई है उसके पास रनों की मलाई है. यावेळी जितेश राऊत आपला खेळाचा ठसा उमटवत असताना टीमची धावसंख्या 21. मॅच आता ऑन आहे. 15 बॉल 45 धावांची आवश्यकता आहे.
18ची सरासरी राखायची या मॅच मध्ये 6-4-6 असं इक्वेशन पाहायला मिळते. मॅच तापली आहे, जितेश राऊत तापलाय आणि मॅच आता वेगळ्या वळणावर येत असताना यावेळी समोरच्या दिशेने राऊंड द ग्राउंड चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे वेगाने आकाश रिपट आपल्याला पाहायला मिळते. सिंगल मिळते, सिंगलने टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. राकेश नाईक, संदीप पाटील, उमेश नाईक यांच्या वतीने आणि आपण पाहू शकाल विजेंद्र म्हात्रे यांच्या वतीने लगातार 3 षटकारांसाठी 3000चा कॅश प्राइज दिलं जाईल. माजिद बलोचसाठी हे पारितोषिक असेल, लक्षात घ्या. हे पारितोषिक दिलं जाईल 3000चं. 3 लगातारच्या 3 षटकामध्ये षटकार जर लगवले. माजिद बलोच सेकंडवर आहे. येथे पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर प्रेशर आहे. लखन जाधव या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये धावा खर्च करतोय. तब्बल 18 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. मॅच ऑन आहे, अजूनही संधी आहे. स्क्रीनवर माजिद बलोचला पाहू शकाल. अनेक वर्ष ज्या खेळाडूने बोनखोडे गावाचं नेतृत्व केले, टेनिस बॉल क्रिकेटचा असा सितारा ज्याने लेदर क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट गाजवलाय. बलोच फॅमिलीचा हा धुरंधर खेळाडू. खोलवा टप्प्याचा चेंडू इंटू द ब्लॉक खोल. लाजबाब चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 23 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे तब्बल 43 धावा. थोडीशी चर्चा केली जाते. ही स्क्रीनवर आपण मॅन ऑफ द सिरीज साठी टीव्हीएस ची बाईक श्री मोटर्स परेश श्री मोटरशिप प्रोप्रायटर परेश पाटील यांच्या या शॉप मधून ही बाईक आणली आणि खऱ्याच अर्थानं श्री मोटर्सच्या या नेरुळ नगरी मधल्या या शॉपला नक्कीच भेट द्या. कारण की आणि यस शिरोणे ब्रिजच्या खाली आणि मी देखील ज्युपिटर ही गाडी त्यांच्याच शॉप मधून घेतली. आज परेश पाटील आपला देखील मनपूर्वक आभार आहे. खूप चांगल्या क्वालिटीचं तुमच्यासाठी बाईक्स किंवा अनेक मोटर बाईक्स आपण पाहू शकाल जी मॅन ऑफ द सिरीज साठी आहे. श्री मोटर्सच्या माध्यमातून परेश पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या शॉप मधून ही आम्हाला बाईक उपलब्ध करून दिली. त्याबद्दल परेश पाटील यांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. मी प्रेक्षकांना आवाहन करतोय की यस श्री मोटर्सच्या माध्यमातून तुम्ही भेट द्या आणि शिरवणे गावाच्या जे ब्रिज आहे त्याच्या अगदी खाली श्री मोटर्स आपल्याला अवेलेबल आहे. डिस्काउंट मध्ये तुम्हाला बाईक्स मिळतील. चला 12 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता. तर मॅचला होते सुरुवात. आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नितीन आलाय. नितीन वैद्य एक प्रमुख गोलंदाज आहे. नितीन वैद्य पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होत असताना उमेश नाईक यांच्या वतीने जर दोन्ही खेळाडूने जर 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवले तर 5000चा कॅश प्राइस उमेश नाईक यांच्या वतीने दिली जाईल. नवी मुंबई प्रीमियर लीग कमिशनर दीपक बाळाराम पाटील. आज या व्यक्तीचा विचार केला तर एखाद्या मंत्री किंवा एखाद्या आमदार खासदाराप्रमाणे दिवसभरचा शेड्यूल असतो. सूरज दादा जर मी दीपक दादांना फोन करा सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत अशा प्रत्येक ठिकाणी वाऱ्या असतात. तितकं निमंत्रण तितकं त्यांना आयोजनासाठी बोलवलं जातं. त्याचं कारण आहे सूरज दादा दोस्ती दुनियेतला राजा माणूस आहे आणि तुम्ही जर निमंत्रण दिलं आणि दीपक पाटील तिकडे पोहोचला नाही असं होऊ शकणार नाही. एनी हाव एनी कंडिशन मध्ये ते पोहोचतात. वेळ का होईना प्रत्येक आयोजनासाठी त्यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचं देखील टेनिस बॉल क्रिकेटसाठी भरपूर सहकार्य राहिलंय. कुक्षित गावाच्या क्रिकेटसाठी
आणि आज या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांची उपस्थिती 3 रजनीमध्ये पाहायला मिळाली, त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय. इथे स्ट्रगल केला जातोय, संघर्ष केला जातोय आणि नितीन वैद्य या मॅच मध्ये आपली छाप सोडत असताना लगातारचे 3 डॉट बॉल पाहायला मिळते. चला धारावी टीमचं कॅप्टन लगेचच रिपोर्टिंग करा. यानंतर किती ओव्हरची मॅच होईल हे देखील पाहिलं जाईल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3. इथे टॉप एज लागलाय, चेंडू हवेत आहे, नितीन वैद्य त्या खाली आहे, कॅच ड्रॉप होणार नाही, फलंदाजाला परतावा लागेल. अखेर जितेश राऊतच्या संघर्षाची लढाई संपली आहे आणि फलंदाज जितेश राऊत बॅक टू द डगआउट. तुम्ही पाहताय वनमंत्री चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा पीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. टॉनी मडवी तुम्ही देखील ही स्पर्धा पाहताय. या तुम्हाला देखील निमंत्रण दिलं जाते की किस्मत बघत आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने की तुम्ही देखील आमच्या सोबत जॉईंट व्हा या स्पर्धेच्या निमित्तानं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. नवीन बॅटर आपण पाहू शकाल परशुराम साठे, मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये कुठेतरी अडचणीमध्ये टीम आहे. इथून निघणं फार कठीण आहे. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 41 धावा. मुख्य डायस पाहू शकाल अशी फार कमी स्पर्धा असतात. तब्बल 1:20 झालेत आणि 1:20 मिनिटांमध्ये हा पूर्ण डायस भरलाय. त्याचं श्रेय जात आहे या सगळ्याच आयोजन कमिटीचं, ज्या पद्धतीने हे आयोजन केले जाते. आज मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. नेरुळ गावातील असतील किंवा नवी मुंबई क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांचंच कौतुक करावं लागेल, आभार मानावं लागेल. आपण अमितदादा मेडकर पाहू शकाल, सुनीलदादा सुतार पाहू शकाल, हे सगळीच मंडळी आहे. सूरजदादा पाटील असेल, गणेशदादा भगत असेल, मनोहरबाई पटेल आपण पाहू शकाल, माजी नगरसेवक. Uh, 4141 चे प्रोप्रायटर आपण विकास म्हात्रे यांना पाहू शकाल. सचिन तांडेल सर असतील, सुधीरजी म्हात्रे असतील, हे सगळीच मंडळी फार इम्पॉर्टंट आहेत. कुक्षित गावचे प्रितेश परशुराम पाटील यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम प्रितेश, आमचे परम मित्र आहेत आणि डीजे क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. तीन षटकांचा खेळ इकडे संपलाय. षटक क्रमांक शेवटचा आहे. 6 बॉल 41 धावांची आवश्यकता. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. चॉप करण्याचा प्रयत्न करत होता. सिंगल मिळते. सिंगलने मॅच बनणार नाही. मॅच बनण्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागेल. चला 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता. वनमंत्री चषक 2025 हा घमासान सुरू आहे. अखेरच्या टप्प्यामध्ये स्पर्धा पोहोचली आहे. चला धारावी टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. इथे देखील सबमरीन चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना भावेश चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर, परशुराम साठे आणि माजिद बलोच आपल्याला पाहायला मिळतील. पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. डॉट बॉलची सांगता होते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. यानंतर लगेचच टॉस साठी विनिंग टीम येईल मैदानाच्या आतमध्ये. इथे फटका चांगला आहे. परशु साठेच्या बॅट मधून जाता जाता स्वतःचा टीमचा कॉन्फिडन्स वाढवून जाणारा हा क्रॅकिंग षटकार येतोय. परशुराम साठे चला या पुढील सगळे सामने हे 3-3 ओव्हरचे खेळवले जातील याची नोंद घ्या. त्यासाठी या सूचनेकडे देखील लक्ष आहे. चौकार येतोय. औपचारिकता राहिली. परशु साठे संघर्ष करतोय पण हे संघर्ष हे चौकार षटकार मात्र मॅच जिंकून देऊ शकणार नाही. हुकचा फटका पाहायला मिळतोय. 4 धावा मिळतील. आता मात्र शेवटचे 3 चेंडूचा खेळ 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि
30 धावांची आवश्यकता. मोठ्या फरकेने हा सामना मात्र आपल्या नावे करेल टीम कासर वडवली टीम. अरविंद दादा ठाकूर कासर वडवली संघ. त्याच दरम्यान एक्स्ट्रा कव्हर रिझर मध्ये परशु साठेच्या बॅट मधून आतय लाजवाब स्ट्रोक. सीमारेषे पलीकडे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर परशु साठेचा धमाका सुरू आहे. पण वेळ गेल्यानंतर हे फटके कुठल्याही कामाचे नाहीत. म्हणूनच म्हटलं जातं की योग्य वेळ योग्य पत्ता काढणं गरजेचं आहे. वेळ गेल्यानंतर हुकमाचा एक्का देखील वाया जातोय. त्यामुळेच हे षटकार आता वाया जातील. शेवटचा बॉल आणि हा सामना अगदी 23 धावाने आपल्या नावी केलाय टीम अरविंद ठाकूर कासर वडवली टीमने आणि वेलप्लेड टीम कासर वडवली आणि हार्ड लक टीम बोनकोड 11 बोनकोड. चला कासर वडवली टीमचा कॅप्टन लगेचच या. कॅप्टन आपण वेळ न वाया घालवता लगेचच या आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर तर अयुब शेख ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला आणि जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. आपण कुठलीही चर्चा नाही करणार, सरळ टॉस करून आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. और टू रोहित भोपी. हॅलो. तर सामनावीराचा पुरस्कार विघ्नेश गोमचे गुणलेखक रोनक तांडेल. सामनावीराचा पुरस्कार अयुब शेख ठरला आणि मी विनंती करतोय सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मुनोर पटेल साहेबांना विनंती करतो. आपल्या शुभ असते सामनावीराचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. सामनावीराची ट्रॉफी दिली जाते. अयुब शेख आणि यायचं आहे टीम कासार वडवली आणि मच्छिंद्र स्मृती दारावे. एका बाजूला अरविंददादा ठाकूर यांनी पॅक केलेला कासरवाडीले, दुसऱ्या बाजूला हरिश्चंद्र भोपी यांनी पॅक केलेला मच्छिंद्र स्मृती दारावे. दोन्ही पॅकर एकाच गावामधले, परंतु सुपर 3 मध्ये कोणता संघ जाईल हेही पाहावं लागणार आहे. अयुब शेख आपण लवकर या प्लीज विनंती करतोय. टॉस साठी कॅप्टन आणि अयुब शेख सामनावीराचा पुरस्कार आपण जिंकला. टॉस केला जाईल.